माझं मॅंग थरथर कापते नाही का मित्रांनो. आज माझ्या समोर साप असा माझ्याकडे येत होता, मेंढराला भिवून पळाला. पण मित्रांनो कलर कसला होता माहिती आहे का, असा चॉकलेटी काळं टिपक्याचा असं चटापट्याचा साप अजून बी इकडं दोनदा दिसला. आईला मला एकदा, आईला एकदा, पुन्हा मला एकदा. तर मित्रांनो असं मीच नाही, आमची भरपूर मेंढपाळ बांधव नाही का कोकणात ह्याच्यात जातात किंवा कुठं बी मेंढरांना चारायसाठी नाही का आपल्या लक्ष्मीसाठी भरपूर रिस्क घेतात. पण मित्रांनो आपण घेतलेली रिस्क आपल्याला भरपूर महागात पडू शकते. मेंढरं आले तर का ह्या पडकात इथं मित्रांनो कसं वाईट जारवाडे यालबेल फुटलेले आहेत आणि ते चारायला आता चरायला आपल्याला असं काही राहिलं नाही एवढं. रोज आपण असं ह्या टायमाला असं खाली बसलो ना की आपला पप्पू आपल्या जवळ येतो आणि त्याला मग असा गोंजरायला लागतो. त्याला काय वाटत असेल काय माहिती बाबा. शेवटची भाकर बनवते ना, फटाकडा वाजला ती आपली आई कशी भिली मित्रांनो. आपली भाकर आहे बघा मस्त. मित्रांनो आधीच सुरुवात केली पण मी व्हिडिओ काढायला लेट झाले. हे आपलं जेवणाचं ताट आले बघा. कशा आईने 2 अंडी दिले, ते रस्सा, बाजरीची भाकर. मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मेंढरं सोडले ते आणि आता मेंढरं चारायला घेऊन जायचे. तर आम्ही काय झाले, मेंढरांना आलाय आजार नवीन वर्षात मित्रांनो. मेंढराला आजार आलाय त्याकरता दादा गेले ते औषध आणायला आणि आपल्याला आज मेंढरं चारायच्या ते. तर आज आपण कोठे मेंढरं नेणार आणि संध्याकाळी जेवण बिवून काय बनवणार ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. तर मित्रांनो ही जी मेंढी आहे ना आपली, एवढी चॅप्टर मेंढी आहे ना काही मित्रांनो. सगळे मेंढरं तो का तिकडं चराय गेले ते आणि हे कोकऱ्यांना भिजत घातलेलं गहू तिथनं पळत आले हे गहू खायला. हो का मी आलो की लगेच पळून गेली. तर मित्रांनो हे जे खाली आहे ना हे आपली सातारा हायवे आहे मित्रांनो. आणि त्या सातारा हायवेच्या रोडपासून ते बघा इकडं वर त्या बिल्डिंगचं काम चाललंय ना मित्रांनो. तिकडं वरती मित्रांनो जवळजवळ ही ना 3.5 एकर जमीन आहे मित्रांनो. आणि बिल्डिंगचं काम केवढं चाललंय बघा. एकदम मोठी बिल्डिंग मित्रांनो चालले. म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का मित्रांनो, इथं ना हे जे मालक आहेत ना यांच्या 3 कंपन्या इथं शिफ्ट होणार आहेत. एवढी जागा त्यांनी घेतली जवळपास मला वाटते मित्रांनो त्यांनी सांगितलं 3.5 एकर जागा आहे त्यांची. तर मित्रांनो त्यांनी ना ही 3.5 एकर जागा घेतली आणि त्यामध्ये बिल्डिंगचं जे काम चाललंय ना त्या बिल्डिंगचं काम चाललंय मित्रांनो जवळपास. त्या मला असं दुसऱ्या दादांनी सांगितलं जवळजवळ त्यांचं 80 कोटींचं मित्रांनो 80 कोटीचं त्या बिल्डिंगचं बजेट आहे. आणि त्यांच्या अशा बाहेर 2-4 कंपन्या आहेत मित्रांनो. त्याशिवाय इथं त्यांनी ही 3.5 एकर अजून 3.5 एकर म्हणजे जवळजवळ मित्रांनो हायवे टच 7 एकर जागा घेतली मित्रांनो. इथं ना गुंठ्याचा सुद्धा लय भाव आहे आणि त्यांनी 7 एकर जागा घेतली. पण मित्रांनो त्यांचं राहणीमान ना इतकं साधं आहे ना एकदम मित्रांनो. शिवलेले पॅन्ट शिवलेला शर्ट एकदम साधा आपला साधा, पायात बोटबेट अजिबात गर्व नाही. आणि मित्रांनो त्यांच्याकडे एवढं पैसे ना त्यांची गावाला जवळपास नाही का एक जण आपल्याला त्यांनी नाही सांगितलं स्वतः दुसऱ्याने सांगितलं जवळजवळ मित्रांनो 100 एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्यांच्या गावाला. आणि त्यांना मित्रांनो जरासा बी गर्व नाही माहिती का. ते आपल्या गाडीत मित्रांनो कसले येतात माहिती का, एकदम 10-11 लाखाच्या गाडीत येतात एकदम साध्या गाडीत. आणि आपली काय लोक कशी असतात माहिती का, थोडा जरी पैसा आला ना नुसती त्यांना असं वाटतं आमच्यासारखं कोणाकच नाही. आम्हाला म्हणजे आमच्याकडे जे आहे ना ते कोणाकच नाही ना असं कोणाकच नाही का. लोन बिन काढून काय लोक मोठ्या गाड्या घेतात, मोठ्या गाड्यात हिंडतात. पण मित्रांनो ह्या माणसाकडं ना 80 कोटीची त्यांची बिल्डिंग चालली आहे. म्हणजे ती कसली गाडी घेऊ शकतात तुम्ही विचार बी नाही करू शकत. तर जरासा बी गर्व नाही. पण ते कसं असतं माहिती का, ज्याच्याकडे सर्व काय आहे ना त्याला जरासा बी गर्व नसतो आणि ज्याच्याकडे काय नसतं ना त्याचं खूप मोठं म्हणजे त्याला गर्व असतो. त्यामुळेच नेहमी म्हणलं जातं गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. काय आलेली आहे आईकडून यायची मिरवून आता नाही याची इकडंच अशी वाकडी तिकडी. आता कोणाकडे तरी नेलीच पाहिजे तर. हां मग काय आता आपली आई आली कोंबड्या हाणाय मित्रांनो. इकडं बसल्यात आता आईन मी मेंढराकडे जाणार आहे आणि आपली मेंढरा का इथं चारते ते कोंबड्या. आता इकडं कुत्री बित्र्यांचं आता घरी माणूस असल्यामुळे काय टेन्शन नसतं. कुत्रं बित्रं बुकलं तरी माणूस छो धर करतं. पण आता कोण नाही त्याकरता बिरडाव हाणून लावते आपली आई. पुराण्या जागेवरती आपली सगळी मेंढरं पाण्यावर आले ते बघा. तिकडून मित्रांनो आणली ना तिकडून अशी पळतच आली सगळी इथं. आणि हे आपला त्यांचा जुना जागा त्यांना एकदा माहीत झालं ना मित्रांनो ह्या ठिकाणी आमकं खायला आहे किंवा पाणी प्यायला आहे मेंढरं पळतच येणार तिथं. बघा इकडून सगळं पाणी आहे आपलं. मेंढरं पेत येते ना. अरे मेंढरांना चांगला जागा माहिती या. दिवस तरी मेंढर तिथं पुळ येऊन पाणी पिते. हां फक्त माहीत झालं पाहिजे. फक्त माहिती
त्यांना झालं. हो का त्याला बी जरा ताण लागले त्याकरता पाणी चालू केले आहे आपली सहज. मित्रांनो आज कसं आहे, आज लाईट जाण्याचा वार आहे आणि कशी नाही गेली काय माहीत, ताण बी लागली. जायच्या आत पाणी पिऊन घेऊ. हो का बोरचं मस्त गारगार पाणी मेंढरं बी पिते ते आणि आपल्याला बी प्यायला गावत. ते मेंढरं आले ते हो का ह्या पडकात. इथं मित्रांनो कसं वाईट जारवाडे यालबेल फुटलेले आहेत आणि तेच चारायला. आता चरायला आपल्याला असं काही राहिलं नाही एवढं, असंच पडकाने ह्याने आपलं शोधून शोधून चारायला लागते. तर आता आपली मेंढरं या पडकात चरते ते यालबेल खाते ते फुटलेलं. आपली मेंढरं बघा कसल्या जाळवंडात आहे मित्रांनो. हे असं एक अर्ध सुबाबळीचा फांटा पाळला आहे आपण, कारण का आता सुबाबळीचा सोडून दुसरा पाला खात नाही आपली मेंढरं. आणि दुसरी झाडं बी नाही ह्याच्यात, जे बी आहे काय सुबाबळीचं. आता हे जे आहे ना हे लय अडचणीत आहे, त्यामुळे तिथं काय जाता नाही आलं. हे आपलं हे बी अडचणीत होतं मित्रांनो. मेंढरांनी बघा कशी जागा सपाट केली, नाही त्यात पहिला पाय ठेवायला सुद्धा ब्या वाटायचे. तर मित्रांनो एवढ्या दिवस झाला आपला वाडा हिता आलाय, अजून मी अंग थरथर कापते नाही का मित्रांनो. आज माझ्या समोर साप असा माझ्याकडे येत होता, मेंढराला भिवून पळाला. पण मित्रांनो कलर कसला होता माहिती आहे का, असा चॉकलेटी काळं टिपक्याचा असं चटापट्याचा साप. अजून बी इकडं दोनदा दिसला. आईला मला एकदा, आईला एकदा, पुन्हा मला एकदा. म्हणजे मित्रांनो मला दोनदा ना आईला असा तीनदा साप दिसला. इतकी भीती वाटली ना या गचपानात. बाबा म्हणलं मागाशी आपण मेंढराला चारायसाठी कुठे बी शिरत होतो, काय बी म्हणजे सुबाबळी तोडत होतो, साप बघितल्यापासून काळीज असं नुसतं लक 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 करते. तर मित्रांनो असं मीच नाही, आमची भरपूर मेंढपाळ बांधव नाही का कोकणात ह्याच्यात जातात किंवा कुठं बी मेंढरांना चारायसाठी नाही का आपल्या लक्ष्मीसाठी भरपूर रिस्क घेतात. पण मित्रांनो आपण घेतलेली रिस्क आपल्याला भरपूर महागात पडू शकते आता मला वाटलं. कारण का तर मागाशी मित्रांनो मी कसलाच विचार माझ्या डोक्यात, मला ना कल्पनासुद्धा नव्हती नाही का आपल्याला असा साप दिसेल किंवा साप असेल. कारण का तर माझ्या डोक्यात एकच, आपल्या मेंढरांना चारा भेटला पाहिजे, मेंढरं आपली फुगली पाहिजे आणि मेंढरांना पोटाला पोटभर चारा. आता उंच सुबाबळीची झाडं मेंढरांना काय खाता येत नाही, ते आपल्याला तोडली पाहिजे. तर मित्रांनो ती झाडं मी तोडीत होतो आणि इतकं मित्रांनो मला ना आता ते इतकं डोक्याला म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं व्हायला लागलं. आयुष्यपत म्हणलं हिथं एवढा साप ते दिसला आपल्याला मागाशी, तर ह्याच्यापेक्षा खतरनाक गचपानात मी शिरत होतो. डायरेक्ट मित्रांनो दाना पाय देत होतो कुठून कसा बी काय नाही का, यालतारात बिलतारात मेंढरं मोरं यायना म्हणून मेंढराच्या मोरं बोलत होतो. गचपानात असाच सहज पाय टाकीत होतो, कुठलाही मनात नाही विचार आणता. जेव्हापासून हे दिसले ना तेव्हापासून नुसतं पटांग नावे. साधं थोडं जरी गचपानाच्या कडेला जायचं म्हणलं तरी इतकी भीती वाटते ना. तरी माझ्या मेंढपाळ बांधवांनी बाबा व्हिडिओ पाहता असाल तर काळजी घ्या, लय रिस्क घेऊ नका, रिस्क लय महागात पडू शकते असली का. अजून बी मेंढरं आपली काय ह्यात मागाशी मित्रांनो मी बी ह्याच्यात होतो, पण आता मी इकडं आपलं बघा हे असं पटांगणाने वरून मेंढरांना म्हणलं बाबा तुमचं तुम्ही खावा, तुम्हाला खायचं आहे तुमचं तुम्ही बघा. आणि शक्यतो मित्रांनो आपलं असं नागबीक चावलं तरच मेंढराला, असं साधं सुद्धा चाप चावल्यावर एवढं काय होत नाही. कारण का तर मेंढरा आपल्या सगळ्या झाडांचा वनस्पतीचा पाला खात्यात ना, असं झाडांचा ह्याचा पाला खात्यात लय असं आयुर्वेदिक नाही का, त्यामुळं त्यांना सहजासहजी काय होत नाही. विष त्यांना लगेच म्हणजे विषाने काय होत नाही. झालं थोडं जाणवलं व्हायचं औषध केलं की होतं नीट. तो ना आपलं 2 बालिंग बी मित्रांनो लय लढते ते हो का. हे सकाळपासून असं एकामेकाला चटकून येत नुसते मित्रांनो. हे खल्ड बालिंग आहे ना हे दोनदा खाली पडलं नाही का, गावठी आहे म्हणून ठीक आहे, नाही तर एखादं मरलं बी असतं. आणि त्याकरता मी काय केलं आहे माहिती आहे का, शाल फाडली मित्रांनो शेवटी आणि ह्याची कळई घेतली बघा. हे दिसतंय का बांधलेलं, हे असं बांधलं ना ते मागं सरलं ना की त्याला म्हणजे मागं सरता येत नाही, ताण पडतो पायाला आणि त्यामुळं जोरात लढत नाही, जसं की एखादं मरल. मग आज काय दिसलेलं आपल्याला, साप कसला दिसलेला, लय मोठा होता नुसता काळा काळा टिपक्याचा. त्याने असा फूर एकच चाललेला दमाट येत नव्हता, रोगीर होता. ब्या वाटलेलं या. हा त्याला काळं काळं टिपक होतं नुसता. 2 वाव होता चांगला, 2 वावाच्या पुढं असा नुसता मेंढरा आले तर इथं गारव्याला आता बघा. गारव्याला मित्रांनो पहिलं चारलंय, पण आता जे फुटवा फुटलाय ना ते फुटवा खाते ते मेंढर. आणि पपडी बघा मायावर आला इकडं मोर आहे. आपली मागची मेंढरं आणते, ही पळत आली त्यामुळं मी मोर आलो. तर मित्रांनो रोज आपण असं ह्या टायमाला असं खाली बसलो ना की आपला पप्पू आपल्या जवळ येतो आणि त्याला मग असा गोंजरायला लागतो. त्याला काय वाटत असेल काय माहिती बाबा, पण तो रोज येणार. आपण असं गोंजारलं की थोड्या वेळ आपल्या इकडून तिकडून वाईज बसणार, पण रोज गोंजारायला लागतं असं ह्या टायमाला बसलं की. दिवसभर मित्रांनो मेंढरं कशी चारली ते आपल्यालाच माहिती असते. कारण का तर चारा संपलाय मित्रांनो, आता पार चारा संपलाय. आपल्या इकडं तिकडे हिंडवायला लागतं अशी तशी. एवढ्या अडचणीत जाऊन सुद्धा आपले हे तोडायचं आणि एवढं द्यायचं कारण म्हणजे
मित्रांनो मेंढराचं भागलं पाहिजे नाही का. मेंढरं आता त्यांना आपल्याला जसं पोट आहे तसं त्यांना बी पोट असतं. त्याकरता एवढं आपण ते झाडं बिडं पशुबाबलीची पाडली. तर आता मेंढरं आपली चांगलं भागले त्यांचं. आता चाललोय घरी गेल्यानंतर बी तिथं पडीक आहे, त्या पडकाने वाईस थांबत्याल. पण आता म्हटलं गेलं पाहिजे हरवाळी गाड्या मोटरचं. आपली मेंढरं तर आता इकडं आली बघा. आणि आता गाड्यांचं ट्रॅफिक बघा किती झाले. छोटासाच रोड आहे पण गाड्या एवढ्या मायदाळ आहेत ना काय बोलायला नको. हो का आता नुसत्या गाड्या. हे आपलं फाटा आहे, फाटा अजून काम नाही झालं रोडचं, तिकडं मागं आहे पार. तर मित्रांनो ह्या 2 गाया दिसतात का, ह्या गाया मित्रांनो आता या ठिकाणी गुंतलेले आहेत. आणि आता 4-5 दिवस झाले इकडं वाडा आलाय ते मी बघतोय मित्रांनो. ह्या ज्या गाय आहेत ना मित्रांनो, ह्या गायांचा जो मालक आहे ना, तर एवढा नीच मालक आहे ना, नीच मालक. आता तुम्ही म्हणसाल काय म्हणतोय हे पोरग. तर मित्रांनो ह्या गायांना ना कालच्याला दुपारी पाणी पाजले, तर आज त्यांना काय पाणी पाजलं नाही. उद्या बी मालक पासून जो 2-2 दिवस त्या गायांना पाणीसुद्धा पाजत नाही. तर कसं मोकं चित्र बे बोलता येत नाही. म्हणजे एवढं मी माणसाने नीच असल्यागत करू नाही का, मला असं वाटतं. कारण का तर ते तुम्ही कशाचाही तळतळात घेऊ शकता, पण मोक्या चित्राबाचा कधी तळतळात घेऊ नका. कारण का तर जशी आपल्याला तहान लागते ना तशी त्यांनासुद्धा तहान लागते. आणि तर मालक त्यांना बघा नाही सुद्धा. आणि तेवढं दूध बीत त्यांचं काढून देणार, हे करणार ते करणार. अरे आपल्याला जमत नाही ना तर आपण पाळू नाही. एक मेंढी घरी गेले आणि आपला काळूराम बघा कशी राखण करतोय. दादा तर काय अजून आलेलं नाहीत. काळू बघा ना तो का तिथून बुकतोय गडी. आत्ताशी मित्रांनो घर सोडतोय. काळू काय रे, आपला मित्रांनो खास घरातला मेंबर आहे काळू. मला सांभाळली का म्हणतोय मी, सांभाळल्यात ना बघतोय. आता आईची गाडबेळी घ्यायला जाईल. आपली करडं बिरडं मिळल्यात आहे बाबा. हो का आता त्यांना धरून पाजायची काय टेन्शन नाही मित्रांनो. मनाने पेते त्यांच्या आईला. गडी लय बुखेले ते ओरडत होतो बराच वेळ. कोण्या कोंबडीला दिवसभर डालग्यात होती, आईने आता बाहेर काढले मित्रांनो. हो का मेंढरं बी आले ते वाड्याला. मेंढरं व्हायचे इकडून पडकाने व्हायचं आपटून द्यावं म्हणलं. हाय आपले तान्याले पाणी पिते. काळू बघा काळू काळू मार यांना, काळू मार. तान्याले ते वातावरण कसं झालं हे बघा ढगात. आणि आपली मेंढरं थांबले ते आता इथं पडकाने वाईस. हे संध्याकाळचं वाळल्याला कसं ना सकाळचं उन्हाचं खात नाही. आणि संध्याकाळची आपली वाईच अशी आवळची थांबतात मेंढरं. हे आपलं कोंबडाचा बी पाला पाडलेला हो का, तिथं पाला साला शेरड. आणि पण मित्रांनो हे जे वातावरण आहे ना, हे असलं वातावरण बघून लय भारी वाटतं. आणि काय मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये ना असं समक्ष जेवढं दिसतंय ना मोबाईलमध्ये अजून ते भारी वाटते बघा. कसं वाटतंय भारी. आमदार बघा आमदार. ओय आमदार. गडी वाघरातनं बाहेर आलाय त्यामुळं आज काय आहे नाही. आता येणार आमदार. ए आमदार आमदार आमदार. ओय आमदार. नाही राव आज काय आमदार याय नाही. आमदार हां काय झालंय तुला, का येत नाही तो आपल्याकडं. हां आपल्या पब्लिकला का दाखवत नाही किती प्रेम आहे तुझं आपल्यावरती आणि माझं तुझ्यावरती. हां हो का भूक नाही लागली का. याला मित्रांनो सकाळचं फुगोस्तर पाचतोय ना. पहिली 1 शेळ्या असायची, आता 2 शेळ्या आहेत. त्यामुळं गडी बागतंय त्याचं. त्यामुळं नाही तर आतापर्यंत त्यांनी याड लावलं असतं मागं पळून. हो इकडं वर कुत्री भुकायला लागली तर काळू पळत आलाय पळत. तो का तिकडं वर बुकत्यात आहे ना. त्याला वाटलं इकडं मेंढराव काय संकट बिंकट आलं का काय. गडी पळत आला इकडं पार. बघाय गेलाय वर कोण आहे का नाही. कोण 2 जण. पप्पू हाती गेलता वाटतं तिकडं. पप्पूच भुकत होता का पप्पू कुत्री भुकत होती काय जणू. तोका पडेलून आले ना मित्रांनो. ही दादागिरी करते वाटतं. हो का काय चाललंय आय. पाणी पाजलंय दिवस सकाळी बांधून गेलेले आईने. आता नवीन चाऱ्या आणल्या ते म्हणे रस्त्याला. वा नवीन चारा भेटलाय आपल्याला मित्रांनो. चांगलाच अंधार पडलाय आणि अजून बी आपली मेंढरं चरत्यातच. बघा अंधार बराच पडलाय तरी त्यांना बाबा मेंढरांना मला वाटते संध्याकाळची जी आज भूक लागते काय माहिती. मित्रांनो सकाळची इथं उभी राहत नाही
आणि आता अशी खात्यात आहे ना अजून काय इथं पात्याची खाली बनवते चहा. मित्रांनो चहा आत्ताशी आपला चहा चाललाय, चूल पेटवली आत्ताच आणि चहा बनवते आई बघा. मस्त चहा बनवायचं चाललंय. दादा आपलं तिकडं मेंढराची बैजवारी करते ते आत्ताच आले ते. मित्रांनो आपल्या आईचे चाललंय भाकर. आई शेवटची भाकर बनवते ना. फटाकडा वाजला ती आपली आई कशी भेली मित्रांनो. हॅपी न्यू इयर साजरं करते ते शेवटचीच भाकर आहे. हा शेवटचीच भाकर आहे आपली भाकर आहे बघा. मस्त मित्रांनो आधीच सुरुवात केली पण मी व्हिडिओ काढायला लेट झाले. शेवटची भाकर आहे आपली ही. आता कालवान बिलवान कशाचं बनते काय बनते मग आज अंडी होती ती उकडले ते अंड्याची रेसिपी मित्रांनो हो का. मस्तपैकी उकडल्यात आहे ना 5च अंडी आहेत आणि खायला माणसं 3. मग आई कसं देणार तू सांग आता सांग कसं देणार. दोघाला 2-2 आणि तुला एकच. अयो बघा मित्रांनो आम्हा दोघांना 2 आणि आपल्या आईला 1च आणि 5 अंडी आहेत. आणि बघू तसं काय विषय नाही, जसं आपलं जुळून तसं खाऊ आपण मिळून मिसळू ना. थोडंच कालवान पण मस्त होणार आपलं कालवान मित्रांनो. अंडी तर काय आपली उकडलेली आहेत त्यामुळं हे आपलं नुसतं कालवान उकळलं की झालं. आई झालं का कालवण झालं लगेच तयार झाला. याला काय एवढं ही नसते. आज कटाळा आला म्हणून नाही वाटलं. मित्रांनो हे आपलं जेवणाचं ताट आले बघा. कशा आईने 2 अंडी दिले ते रस्सा बाजरीची भाकर. आता आपल्याला करायचे मस्तपैकी जेवण. तर मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.